आणि आता बातमी नितेश राणे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची आहे। नितेश राणेंकडनं केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख करण्यात आला। राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंनी हे विधान केलंय। यानंतर नितेश राणेंच्या वक्तव्याचा काँग्रेसकडनं समाचार घेण्यात आला। नितेश राणेंना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय। राणेंच्या वक्तव्यावरती पंतप्रधान मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे। कौतुक करायला पाहिजे। आमचे केरळवरून जे मित्र आले 12,000 ना मुलींना सोडलं 12,000। अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना। आमच्या सगळ्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विचारा। आमच्या ह्या केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा। 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ। म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना। सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा। ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। नितेश राणेसारख्या व्यक्तीकडनं अजून आपण दुसरी कुठली अपेक्षा करू शकतो? माझा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक BJPला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? असं आहे की नितेश राणेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे। जरा मला तपासून बघावं लागेल नितेश राणे काय बोलले, पण नितेश राणेंचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। त्यात मला पुन्हा मी तपासून घेतो काय बोलले।